धक्कादायक बातमी आहे। प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा दावा करण्यात आलाय। एका व्हायरल व्हिडिओतून हा दावा करण्यात येतोय। त्यामुळेच आता तिरुपतीच्या लाडूनंतर सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या शुद्धतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दरम्यान हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। दरम्यान या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात ते काय म्हणाले। सिद्धिविनायक येथील प्रसादाचा लाडू प्रकरणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमका काय हा प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर आहेत। तो फेक व्हिडिओ दिसते, कारण तो व्हिडिओ कुठला आहे काय हे त्या व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येत नाही। दुसरं म्हणजे कुठल्या तरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी असल्याचं जे दिसतंय, तो व्हिडिओ हा सिद्धिविनायक मंदिर जिथे लाडू बनतात तिथलाच आहे असं वाटतच नाही। त्याचं कारण असं आहे, एखाद्या उकिरड्यावरती तो फोटो काढावा तसा फोटो आहे। आमच्याकडे ज्या ठिकाणी लाडू बनतात तिथे अतिशय स्वच्छ अशी संपूर्ण जागा आहे। कागदाचा तुकडाही तिथे मिळणार नाही एवढी स्वच्छ जागा आहे। कवर दिसतंय किंवा जे पॉकेट्स दिसतंय ते सिद्धिविनायकाचं असल्यासारखं वाटतंय, पण लाखो लाडू हे रोज विकले जातात। त्यामुळे तो सिद्धिविनायक मंदिरातला लाडू बनतो त्या ठिकाणचा आहे हे काही खरं नाही। आमच्याकडे अतिशय स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते। तो जो व्हिडिओ दिसतोय हा चुकीचा आणि खोटारडेपणा केलेला दिसतोय। कॅमेरा पर्सन नितीन सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।